आज किती वर्षांनी बाबांच्या चेहऱ्यावर हसू बघतोय. खरंच रश्मी, तुझ्यामुळे हे शक्य झाले. तू त्यांचा वाढदिवस किती छान साजरा केलास. राकेश रश्मीला प्रेमाने जवळ घेत म्हणाला. रश्मी म्हणाली, राकेश, तुला तुझे बाबा कधी उमजलेच नाही रे, हो ना? राकेश म्हणाला, असं काही नाही ग, आईला तर मी कधीच बघितलं नाही. बाबांनीच सारं केलं माझं, पण नेहमीच मला जाणवायचं की त्यांच्या मनात काहीतरी खुपतंय. पण काय ते कधी समजलंच नाही मला. नेहमीच ते वेगळे असायचे. सगळ्यांसोबत मिळून मिसळून वागताना मी त्यांना कधीच बघितले नाही. मनमोकळे असताना समजतात, वावरतात, कायम दडपणात असायचे ते. सुरुवातीला खूप प्रश्न विचारायचो मी त्यांना, पण ते काहीच बोलायचे नाही. माझी आई कशी होती, कशी दिसायची, तिच्याविषयी कधी बोलताना मी त्यांना पाहिलंच नाही. सर्व मुलांची लाड करणारी आई बघितली की मला पण वाटायचं. पण आईचा विषय काढला की बाबा एकदम गप्प व्हायचे. हळूहळू मी सोडून पण दिले ते विषय काढणे. मी मोठा होत होतो कारण सर्व मला समजत होते. काहीतरी आहे जे बाबा लपवत आहेत. पण त्यांनी मला काहीच सांगितले नाही. रश्मी हसून म्हणाली, राकेश, तू सुद्धा कधी त्यांचं मन समजलास नाही. राकेशला तिच्या बोलण्याचा अर्थ उमजलाच नाही. तो तिला म्हणाला, म्हणजे ग? अरे, आपले बाबा खूप हळवे आहेत. त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कितीतरी कडू आठवणी आहेत रे. तू त्या मनाला हळूवार फुंकर कधी घातलीस नाही. मला अजूनही आठवत आहे तो दिवस आपल्या लग्नाचा. त्याला पटणार नाही हे तुझे तूच ठरवून त्यांना न सांगता माझ्याशी लग्न केलं. तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर राग तर होताच, शिवाय एक वेगळीच भीती होती, जी दिसली आणि अगदी क्षणात मला जाणवलं. मग तुला इतक्या वर्षात कधीच कळलं नाही. राकेश म्हणाला, कळेल असं बोल प्लीज. रश्मी म्हणाले, सर्व सांगते, पण तू त्यांना काहीच सांगणार नाही असं मला वचन दे. राकेश, तुझे बाबा सत्याला घाबरतात. सत्य हे आहे की ते कधीच बाप होऊ शकणार नव्हते. तुझ्या आईचा पाय घसरला आणि ती मी नाही बोलू शकत पुढचे. पण तुझ्या बाबांना मात्र मानलं पाहिजे. त्यांनी तुझा स्वीकार केला. तुला कधीच जाणून पण दिलं नाही की तू त्यांचा मुलगा नाहीस. सत्य ऐकताच राकेश मात्र गडबडला. तू काय बोलतेस, असं होऊच शकत नाही. रश्मी म्हणाली, अरे, आपलं लग्न झालं तेव्हा ते घाबरले त्याचं कारण हेच. सर्व सत्य एकाच व्यक्तीला माहीत होतं आणि ते म्हणजे माझे बाबा. डॉक्टर म्हणून त्यांनी त्यावेळी तुझ्या बाबांना सावरलं. म्हणूनच आत्तापर्यंत ते या समाजात यायला घाबरतात आणि अजूनही घाबरतात. त्यामागे त्यांचा एकच हेतू आहे, तो म्हणजे हे सत्य तुला समजेल आणि तू सहन करू शकणार नाहीस. तू त्यांना सोडून जाशील ही त्यांना भीती सुद्धा. मला माझ्या बाबांनी आपल्या लग्नाआधीच हे सर्व काही सांगितलं होतं. तू ऑफिसला गेलास की दिवसभर स्वतःच्याच घरात ते परक्यासारखे वागायचे. किती दिवस मी त्यांच्याशी या विषयावर कसा बोलू याचा विचार करत होते आणि त्या दिवशी अचानक तुम्हाला म्हटलास त्यांचा वाढदिवस आहे, याच महिन्यात येतोय. मग माझ्या बाबांना फोन करून मी मस्त प्लॅन केलं. खरं तर त्यांना सर्व काही सरप्राईज द्यायचं असे मी ठरवलं होतं. पण माझे बाबा म्हणाले, आयुष्याची एवढी वर्ष सर्व गोष्टींपासून अलिप्त राहिलेला माणूस एकदम एवढं सुख नाही पचवू शकत. मग हळूहळू मी त्यांच्याशी बोलायला सुरुवात केली. मी त्यांना समजावले, कोणताच माणूस हा परिपूर्ण नसतो. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी कमी असते. तुम्ही का स्वतःला कमी लेखता? मी असं म्हणाले आणि त्यांना धक्काच बसला. ते मला म्हणाले, सर्व काही माहिती असून देखील तू राकेशशी लग्न केलंस. खरंच ग्रेट आहात तुम्ही, डॉक्टर, आणि तू सुद्धा. माझ्यासमोर हात जोडून रडू लागले. राकेश सर्व शांतपणे ऐकत होता. रश्मी पुढे म्हणाली, मग मी त्यांना सांगितलं, कोणतीही बाई सुद्धा सवतीचं मूल सांभाळत नाही. तुम्ही तर ते स्वीकारलं, शिवाय एकेरी पालकत्व त्यांची दोरी सुद्धा नीट सांभाळलीस. ग्रेट आम्ही नाही, तुम्ही आहात बाबा. एवढी वर्ष तुम्ही सर्व एकट्याने सांभाळलेत. आता तुमच्यासाठी काही करायची संधी आम्हाला द्या बाबा. राकेश सर्व ऐकताना खूप रडायला लागला. मी मोठा गुन्हेगार आहे त्यांचा. मला कायम आई हवी असायची. त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली नाही. मी त्यांना काही बाई बोलायचो. आज मला खरंच लाज वाटते स्वतःची. लहान असताना ठीक होते ग, पण मोठा झाल्यावरती सुद्धा शी मी त्यांच्या बाजूने कधी विचारच केला नाही. ते नेहमीच माझ्यासाठी आई बाबा तर कधी मित्र बनत आले. ज्या आईने मला जन्म दिला ती माझा विचारही न करता निघून गेली. पण माझ्या बाबांनी मला घडवलं, एवढा मोठा अन्याय सहन करून घेतला. त्यांची झालेली फसवणूक विसरून त्यांनी मला लहानाचं मोठं केलं. माझ्या चेहऱ्यावरती हसू यावं म्हणून त्यांनी किती प्रयत्न केले. मी मात्र त्यांना जे मला दिलं नाही, की जे ते देऊ शकत नाही, याचा राग धरून त्यांच्याशी कायम अंतर ठेवून वागत आलो. खरं तर त्यांनी मला आपलं मानून माझे पालकत्व स्वीकारले नसतं तर आज मी कुठे असतो, काय करत असतो याचा विचार केला तर माझ्या अंगावर खरंच काटाच येतो. रश्मीने राकेशला सावरलं. राकेश, सारं काही विसरून नव्याने सुरुवात कर. त्यांना प्रेम, आपुलकी हवे.
आज कितीतरी वर्षाने त्यांच्या चेहऱ्यावर हे हसू आलंय. त्यांच्या मनातला न्यूनगंड गेलाय. आता तो परत कधीच येऊ नये म्हणून आपण प्रयत्न करायला हवेत. पुरुषार्थ म्हणजे फक्त मुले जन्माला घातली म्हणजे नाही सिद्ध होत, तर तुम्ही मुलांना कसे घडवता, कसे संस्कार देता यावरही अवलंबून असतो आणि त्यांनी खऱ्या अर्थाने तो सिद्ध केलाय. आपल्या बायकोचं कौतुक दुसऱ्या पुरुषाने केलं तरी किती राग येतो तुम्हा पुरुषांना. तुमचा पुरुषी अहंकार दुखावला जातो. इथं तर त्यांनी परपुरुषाचे मूल जे त्यांच्या बायकोच्या उदरात जन्माला आले त्याचा स्वीकार केलाच. पण बायको सोडून गेली तरीही यथोचित सांभाळही केलाय. ते खरंच खूप ग्रेट आहेत. राकेशला आज रश्मीमुळे त्यांचे बाबा नव्याने उमगले.